हॅलो एव्हरीवन, आज मी क्रोशाचं बेसिक तुम्हाला शिकवते आहे. सो मी नीडल्सपासून सुरुवात केलेली आहे. ह्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या नीडल्स ज्या वेगवेगळ्या थ्रेड्ससाठी वापरात येतात. आणि आपण वेगवेगळ्या थ्रेड जशी जाड आपण जर मोठ्या नंबरची सुई घेतली आता ती मोठी होणार, तसंच ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पण आहे बघा. एकाला वुडन आहे, एकाला ही जी स्टीलची आहे त्याला खालती काहीच नाही आहे. आता हे तुम्ही बघा, ही मोठी सुई दिसती आहे त्याच पद्धतीने आता हे बघा किती डिफरन्स होतोय बघा. तुमच्या लक्षात आलं असेल की सुईमधला डिफरन्स बघा केवढा आहे. आणि त्याचं बरोबर टोक तुम्ही बघा, हे बघा पुढचं जे टोक आहे ते किती लहान मोठं तुम्हाला दिसेल. तर आता ह्या जसं तुमचं थ्रेड, आता ही दोऱ्याची सुई आहे जी माझ्या हातात येते, तिचं पुढचं टोक हे अतिशय छोटं आहे. तर तुमचं थ्रेड जसा असेल म्हणजे जाड थ्रेड असेल त्या पद्धतीने ते वापरता येतील. आता मी तुम्हाला बेसिक स्टिचपासून सुरुवात करणार आहे, ती आहे साखळी. तर साखळी किंवा चेन घेताना आता मी सुई ही बरोबर पुढच्या दिशेने त्याचं टोक येईल अशा पद्धतीने पकडली होती, ही अशा पद्धतीने पकडली. आता दोरा घेताना सगळ्यात पहिल्यांदा मला इथे स्लिप नॉट करून घ्यायची आहे. स्लिप नॉट करताना तुम्ही साधी गाठ आपण जी बांधतो ती बांधली तरी चालेल, किंवा हा असा दोरा टाकून घ्यायचा पुढच्या बाजूला छोटा, आणि मागून जो कनेक्टेड आहे खालती तो मागचा दोरून मागून तो पुढे घ्यायचा आहे बरोबर. हे झालं. आणि असा तुम्ही बोटाने दोरा काढला तरी चालेल, किंवा आता इथून मी सुईने काढते आहे असा दोरा काढला तरी चालेल. ही झाली तुमची स्लिप नॉट. आता हेच तुम्ही बोटाच्या साह्याने देखील ह्या पद्धतीने सुरुवातीला तुम्ही येत नसेल अशा पद्धतीने, खरं 2-3 पद्धती आहेत ज्या मी तुम्हाला ऑलरेडी एका व्हिडिओत टाकलेल्या आहेत. पण आता बघा मी हे परत तुम्हाला घेऊन दाखवते आहेत. आणि इथून पुढे आता आपली चेन सुरू होणार आहे. चेन हा बेसिक अजून एकदा मी व्हिडिओ करेल त्यातही चेन तुम्हाला दाखवणारच आहे, पण हा बेसिक स्टिच चेन हा आहे क्रोशामधला. आता परत बघा, आम्ही खालून हा थ्रेड घेऊन बरोबर मागून एक थ्रेड आणला आणि फक्त तो थ्रेड जो आहे तो यातून मी काढून घेते आहे. झाली माझी ही स्लिप नॉट झालेली आहे. आता ही स्लिप नॉट झाल्यानंतर पकडताना जे खालचे अंगठा आणि डाव्या साईडचा अंगठा आणि बोट मी हाताने घेताना सगळ्यात पहिल्यांदा हा थ्रेड असा घ्यायचा आहे. आणि मग हे जे बोट आहे हे बघा, बोट खालती 3 आणि हे बोट वरती. आता ही तुम्हाला जे सोयीस्कर वाटतात त्या पद्धतीने, फक्त हे जे टेन्शन आहे वरचं हे जर तुम्ही घट्ट घेतला तर घट्ट स्टिच येणार. त्याच पद्धतीने तुम्हाला खालती पकडताना हे असं घट्ट पकडा अंगठा आणि मधलं बोटाने. आता हे वरचा जो थ्रेड आहे तो ह्या बरोबर त्या स्लिप नॉट जी होती मी आधी घातलेली अशा उलटा नाही घ्यायचा आहे, असाच घ्यायचा आहे यार्नवर. आणि मग त्या पद्धतीनेच मी बरोबर त्या स्लिप नॉटमधून हा काढून घेतला आहे. परत बघा मी असा बरोबर वरच्या साईडने टाकते आहे आणि असा आतून काढते आहे. परत मी बघा सुईच्या वर तो थ्रेड घेतला आहे, बरोबर हा असा वर घेते आहे आणि त्यातून मी हा वर घेते, बरोबर वर घेते मी आणि त्यातून मी हा काढून घेते आहे. ही साधी माझी चेन झाली. परत मी वर घेऊन काढले, ही साधी माझी चेन झालेली आहे. आता हे पकडताना घालती माझा जो अंगठा आहे आणि मधलं बोट त्याने मी घट्ट पकडला आहे आणि सुईची वरचं जे वरचे दोन्ही बोट डाव्या साईडच्या सुईच्या वरती निडलवरती तेही मी घट्ट पकडून त्या सुईने बरोबर व्यवस्थित खेचते आहे. आता वरचं टेन्शन जे आहे तर ते व्यवस्थित वरच्या बोटावरनं व्यवस्थित तो दोरा फॉल म्हणजे ते टेन्शन जरा कमी ठेवा. अगदी सैल ठेवलं तर सैल स्टिच होणार. हे बघा सैल ठेवलं तर सैल स्टिच होणार. हे बघा आता केवढा सैल स्टिच बघा, एवढा मोठा स्टिच होतो आहे. घट्ट ठेवलं तर घट्ट होणार. त्यामुळे ते टेन्शन जरा मधल्या दोऱ्याचं जे आहे ते जरा मीडियम ठेवायचं, सो दॅट तो सैल झालेला पण चांगला दिसत नाही. हे बघा त्यानंतर आता हे मीडियम ठेवल्यावरती ते स्टिचेस जरा आपले एकसारखे येतात. फक्त घेताना यार्न ओव्हर बरोबर घ्यायचं आहे आणि आतून काढायची आहे. आता हे झाली तुमची चेन. ही जी पहिला स्टिच जो आहे बेसिक प्रकार क्रोशाचा तो झाला. आता मी तुम्हाला छोट्या सुईने, छोटी किंवा मोठी अशा सुईने तुम्हाला वापर करून दाखवते ह्याच थ्रेडवरती. मग तुमच्या लक्षातही येईल सपोज थ्रेड तोच आहे पण
आपल्याला जर छोटं करायची असेल साईज तर आपण हाच थ्रेडने ती साईज छोटी कशी होऊ शकते ते पण तुमच्या लक्षात येईल. आता मी ही जी मोठी सुई होती ती 3.5ची होती, ती मी आता काढते आणि आता ही मी 1.2ची घेते, सॉरी 1.2ची आहे, 2.0ची आहे. बघा आता तुमच्या लक्षात येईल की त्याचा थ्रेड, त्याची चेन बघा किती छोटी आली आहे. ही 4.5ची होती आधीची, मला असं मग बघते आणि सांगते तुम्हाला. बघा तुमच्या लक्षात आलं असेल, नाही 4चीच आहे. बघा हा आणि हा, बघा हा 4 आणि 2मध्ये बघा केवढा डिफरन्स आहे. हे 4 आहे आणि हे शेजारचं 2 आहे. बघा हे झालं 4 आणि हे शेजारचे 2 होते. तुमच्या लक्षात आलं असेल केवढा मोठा जाडीमध्ये फरक पडतो. आता याच्याच पुढची मी घेते आहे 4.5. आता हे बघा 4 आणि 4.5 मध्ये बघा हे मधलं आणि ते तुमच्या 5 पॉईंटनेच एवढा मोठा फरक पडतोय. बघा मधलं बघा सुई वेगळी आहे, ही 4.5ची वेगळी आहे. आता 4.5 नंतर आपण 5 नंबरच्या याच्याने पण करून बघूया त्याच्या पुढचं. तेही तुमच्या लक्षात येईल की आता ते जाड सुई घेतल्यानंतर कसं होतं आहे, अजून जाड होणार आहे. आणि मग तुमच्या अगदी लक्षात येईल की वेगवेगळं सुई निडल वापरल्यानंतर ते कसं फरक पडतो आहे. बघा आता मी ही 5 नंबरची घेतल्यानंतर याच्यात सेम तुम्ही बघा इतकं लूज आणि असं मोठं मोठं होईल की तुमच्या ते लक्षात येईल. आता हे बघा म्हणजे अगदी 0.5ने देखील बराच फरक पडतो. 2 नंबरचं मधलं तर अगदी जाणवतं आहे, मधलं त्यानंतर साईडचे बरोबर तुम्हाला ते 4 वेगवेगळे भाग झालेले असतील. आता आपण हे क्रोशाची सुई पुढच्या भागात तशीच आपण विणायला घेतोय. नीट बघा आता त्याच्यात मी तुम्हाला जी चेन दाखवली आहे तेच चेन मी परत एकदा घेतली आहे, येलो थ्रेडमध्ये तुम्हाला घेतली आहे आणि सिंगल. आणि तसंच मी पुढे तुम्हाला तसंच हे तुम्हाला आता पुढे तुम्हाला मी दाखवते आहे की हा सिंगल क्रोशा आणि चेन पुढच्या भागात दाखवते. थँक्यू.